दर्यापूर शहराच्या केंद्रस्थानी नगरपालिकेचे मोठे मैदान असून या मैदानावर अनेक खेळाडू घडले गेले आहे। सदर मैदानाची इतिहास दप्तरी नोंद सुद्धा आहे। दर्यापूर शहरातील कानाकोपऱ्यातील मुले खेळण्यासाठी या मैदानावर येत असतात। क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल यासह परिसरातील वयोवृद्ध नागरिक हे व्यायाम करण्यासाठी, शतपावली करण्यासाठी कुटुंबासमवेत उपस्थित असतात। परंतु प्रशासनास मिळणाऱ्या मोबदल्यासाठी हे मैदान कुणाच्याही ताब्यात देण्यात येत असते। या अगोदर सुद्धा हे मैदान विविध व्यावसायिकांना भाडे तत्वावर देण्यात आले होते। त्यांनी सुद्धा मैदानाकडे लक्ष दिले नव्हते। सामाजिक कार्यकर्ते मुख्याध्यापक परिमल नळकांडे यांनी पुढाकार घेऊन पूर्ण साफ केले होते। मागील महिन्याभरापासून व्यावसायिकांना नगर परिषद प्रशासनाने मैदान उपलब्ध करून दिले होते। दरम्यान ते व्यावसायिक त्यांचा कालावधी संपल्यानंतर संपूर्ण मैदानावरती अस्वच्छतेचा धिंगाणा पसरवून निघून गेले आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नसल्याने मैदानात सराव करणारे खेळाडू मोबाईलमध्ये गुंतलेले दिसत आहेत। मैदानाचा 1-2 एकराचा परिसर हा पूर्णपणे अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला गेला आहे। पालिका प्रशासनाचे शहराच्या विकास कामावर पूर्णतः दुर्लक्ष असून आता हा ज्वलंत प्रश्न उपस्थित झाला आहे। परिसरातील फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, किरकोळ स्वरूपाचे हॉटेल, नाश्ता व्यावसायिक व परिसरातील नागरिक हे आपला कचरा थेट मैदानाच्या आवारात टाकत असल्याचे चित्र आहे। त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे। महिला वर्गांना सुद्धा फिरण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे। संबंधित नगर परिषद प्रशासनाने मैदानाच्या सफाई व स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याची गरज बनली आहे। ग्राउंड त्वरित विनाविलंब नगर परिषदने साफ करावे ही मागणी रोहिणी फाउंडेशन दर्यापूरचे सामाजिक कार्यकर्ते दत्ता पाटील कुंभारकर यांनी केली आहे। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।